मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र विस्तारते, पण हे विस्तारण्यामागं महिला वर्गाचा खूप मोठा हात आहे. आता माझ्याबरोबर 2 मुले आहेत आणि तरुण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्यक्ष बैलगाड्याचं काम करतात. बैल सोडणं, त्याच्यानंतर बैलांना झुकणं, प्रत्यक्ष बैलगाड्या मालकीन आपण म्हणूया. ताई, नाव काय तुमचं? साक्षी बाळासाहेब शिंदे. तुमचं? अमरपाली बाळासाहेब शिंदे. तुम्ही काय करता पहिल्यांदा? माझं MA झालंय क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये. तुमचं? मी 12वी मध्ये. पप्पा काय करतात ते सांगा, की तुमच्या दोघींनाही अलाउड केलं की तुम्ही बैलगाड्यात या? एक सर्व्हिसमॅन आहे, ते आर्मी रिटायर आहेत 2-3 वर्ष. आता कसं, पप्पांनी ज्यावेळेस पहिल्यांदा आणलं बैलगाड्यात त्यावेळेस तुम्हाला काय दिसलं? पप्पाने आणलंच नव्हतं, आम्हीच येत होतो. पप्पा आता रिटायर झाले 2-3 वर्ष झाले, त्याच्यापासून अगोदरपासूनच आम्ही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. ज्यावेळेस पप्पांना सांगितलं किंवा कळलं असेल की तुम्हाला बैलगाड्याचा नाद आहे, त्यावेळेस पप्पांची रिॲक्शन काय होती पहिली? नाही, पप्पांना पण पहिल्यापासूनच नाद होता. ऑन ड्युटी असल्यामुळे आम्ही मामांपाशी बैल देत होतो सांभाळायला आणि त्यांच्यासोबतच येत होतो. तुमचं गाव कुठलं आहे? पुसेगावच आहे, खुद्द गाव. दोघींचं. आता शिक्षणामुळे तुम्ही बाहेर आहेत का पुशेगावात? नाही, पुसेगाव मध्येच आहे. मी सातारमध्ये होते, आता इथंच आहे. आता तुम्ही ज्या वेळेस बैलगाड्यात सगळी कामं करता प्रत्यक्ष, मित्रांनो ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे की बैल झोपण्यापासून सोडण्यापासून ह्या दोघी करतात. तर तुम्हाला भीती नाही का वाटत एक मुली म्हणून? नाही, काय सवय झाली आता, रोज आपल्याला धावून येत आहे म्हणल्यावर. आता काय तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही येता आणि त्यावेळेस कसं असतं, सगळं ह्यात पुरुष असतात, तुम्ही फक्त महिला असता, तर काय सांगाल? नाही का, आम्ही मुळात प्लेअर आहे, त्यामुळे पोरांचा विषयच नाही. काय कुठला प्लेअर आहे तुम्ही? मी बॉक्सिंग करते. बॉक्सिंग. मी कबड्डी खेळत होती. महत्त्वाचं आपण म्हणू की सेल्फ डिफेन्स तुम्ही शिकलेला आहे आणि ते मुलींसाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या पत्नी इंटरनॅशनल रेसलर आहेत ते, त्यामुळे मला नेहमी सांगणं असतं की मुलींनी सेल्फ डिफेन्स तर शिकलंच पाहिजे. आता कसं आहे, बैलगाड्यात तुम्ही येता त्यावेळेस कुठल्या आवडीची तुमची बैल आहेत, म्हणजे नाव माहिती आहे? आम्ही आता सगळ्याच बैलासनी बघत होतो. मथुरकडे गेलो, बाकासूरकडे आलो. बाकासूरचा सेमी बघायचं म्हणून थांबलेलो, आता तर घरीच चाललेलो मी. हा. तुला कुठली माहिती आहेत नाव? मला ही टॉपची सगळी मथुर, बकासूर, महिब्या ही सगळी. पण आता बाकीचे पण आहेतच. प्रत्येक नंदी हा आपापल्या मालकाचा आवडीचा असतो. आवडीचं. आणि तुम्हाला सांगितलं, ही प्रसिद्ध महाराष्ट्राची शर्यत तुम्ही सांगितली बैलांनीच मोठी केलेली आहे, ते सगळ्यांच्या मनात असतात. पण मला दोघींनाही प्रश्न विचारायचे, काय होतं, आपण बैलगाड्यात येतोय, सगळं सोडतोय, तर हे चालतं पूर्ण गुलालासाठी. तर तुम्ही दोघींना असं प्रयत्न करून गुलाल मिळवलेला आहे का? आमच्या आतापर्यंत 50च्या वर गुलाल झालेत बैलांनी. काय सांगताय? हो 50 गुलाल? हो. सगळ्यात मोठे गुलाल कुठल्या मैदानात? 2023 मध्ये इथं आपला बैल राहिलेला शंभू म्हणून, हिंद केसरी म्हणून. हो, गाव आपल्या इथलं शंभू आणि पकड्या होता. म्हणजे ही गुलाल तुम्ही मिळवलं, तर आता अख्ख्या बैलगाड्यात एकच विषय असतो की फक्त गुलाल मिळावा. तर तुमच्या दोघींचं काय निरीक्षण आहे, गुलाल मिळवण्यासाठी काय लागतं महत्वाचं? म्हणजे काय ते आपलं कष्ट पण लागतात, आपण किती जीव लागतोय ते जेवढा जीव आपण तेवढा त्याला पण कळतेच की ह्याला काहीतरी द्यायला पाहिजे, आपल्याला एवढा जीव भेटतोय त्याच्याकडनं. बैल पण नाराज करणारच नाही आणि शेवटी आपल्याला जीव आहे म्हणून आपण पण त्याला हे करत नाही. काय तुम्ही काय सांगाल? काय ड्रायव्हर चांगला पाहिजे, पहिरा नीट पाहिजे, मग काय होईल सगळं. पायरा पाहिजे. आता हा मुद्दा बोला तुम्ही, म्हणजे कसं आहे, सर्व तरुण बैलगाड्यात असतात, ते बरेचसे म्हणतात वायदी वगैरे, पण तुम्हाला कधी फेस झाले का असले की पैसे मागितलेत बैलासाठी किंवा काय? नाही, तो विषय तर आहेच. आता वायदी पण आपण डोळ्यानं बघत नाही ना की माणसं पुढं किती वायदी घेतात किती नाही. नाही तर नुसते नावं ठेवायची चालल्यात की वल्ला बकासूर एवढं घेतो तेवढं घेतो, पण आपण स्वतः बघितल्याशिवाय तर नाही ना म्हणू शकत. मित्रांनो, खूप चांगला मुद्दा मांडला. कुणाच्या सांगण्यावरून कुणाला बदनाम करू नका. तुम्ही जर तिथं असाल, तुम्ही प्रत्यक्ष जर साक्षीदार असाल तर आणि तरच एखादं स्टेटमेंट द्या. चांगला ताईंनी मेसेज सांगितला. आता ताई, कसं आहे, तुम्ही तर बॉक्सिंग करता आणि उच्च शिक्षित आहात, काय शिकवते हे बैलगाडी क्षेत्र? म्हणजे आता तुम्ही फिरताय पूर्ण या पुशेगाव सारखं हिंद केसरी मैदानात,
काय नाही, जीव आहे आपला बैलांवर, त्यामुळे बाकी काही नाही. एक असतं आतनं, जरी नाही म्हणलं तरी असं वाटतंय की नाही जायचंच आहे. आज आम्ही घरनच बघणार होतो, पण म्हणलं नको, आता इथलंच आपल्या गावाचं आहे, नको जायला. त्यामुळे बैल पण बघितलं, आता चाललेलोच. आता सेमी आता इथनं एवढं दिसत नाही क्लिअर, पण आता टीव्हीवर जाऊन बघायचं. तुमच्या मैत्रिणीची काय रिॲक्शन येते? कारण तुम्ही म्हणा ही बैलगाडी बहिणी आहे, पण तुमच्या मैत्रिणीची काय रिॲक्शन येते? काय नाही, त्याला सगळ्यांना माहिती, शिक्षकांना पण माहिती आहे. शिक्षकांना बी माहिती आहे. काय म्हणून शाळा म्हणजे कॉलेज बुडवून तुम्ही येता का, कसं काय? नाही, कॉलेज आहे, जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा बुडवून यायची, पण आता नाही कॉलेजमध्ये. पण मैत्रिणी ज्या वेळेस म्हणतात की हे कसला नाद आहे, काय आहे, मग तुम्ही काय सांगता त्यांना? काय नाही, नाद आता नाद आहे, काय त्यांना सांगणार. तुम्ही काय कोणाला सांगता? एक्सप्लेनेशन करायची गरजच पडत नाही. आता सगळीकडे सगळ्या घरात आहे आता नाद हा. आता बाकी जे रिलेटिव्ह आहेत त्यांची भूमिका महत्वाची असते. कारण कसं म्हणतात कसला नाद, की मुलींनी लग्न करा, हे ते असलं चालू असतं, तुम्हाला फेस करत बी असतात. तर काय सांगाल की एखाद्या मुलीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात पाठवलं जात नाही, आणि पाठवलं तरी थोडं टीका होते घरच्यांची की नको, ही कसलं क्षेत्र आहे बैलगाडा वगैरे, असं तुमच्या बाबतीत झालंय का? नाही, पप्पांची मुळात खंबीर साथ आहे ना, त्यामुळे कोण काय जरी बोललं तरी, चांगलं केलं तरी माणसं नावच ठेवतात आणि वाईट केलं तर नावच ठेवतात. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे. तुम्हाला कुठला असा अनुभव आलाय की नावं ठेवली लोकांनी? एखादा अनुभव आला असेल की पहिल्यांदा तुम्हाला? नाही, असं नाही. तसं नाही अजून काय. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पोरी कशा आहेत, त्यामुळे कोण नावच ठेवत नाही. महत्वाचं स्पोर्टमॅन आहेत. आणि मी विशेषतः वडिलांचं ह्यांच्या कौतुक करतो की तो मुलींना फ्रीडम दिलेला आहे. कारण आपल्या मुलींना आपण ते स्वातंत्र्य दिलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि त्यांनी सांगितलं 50च्या वर गुलाल घेतलेत. कुठली बैल आहेत? बैल तरी सांगा. शंभू आहे, परत सरदार होता, तो आता आपण वाय मध्ये दिलाय, आणि विठ्ठल एक आहे छोटा आदत म्हणून, तो अजून नाही काढला. आता सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आपण चर्चा करतो. जाता जाता सांगा, मुलींनी बैलगाड्यात यायचं का नाही? नाही, नाद असला तर यायलाच पाहिजे, नसला तर मग काय उपयोग नाही नुसतं फिरून. तुम्ही काय सांगा? हा, तेच नाद असला तर कोण पण येतं. मित्रांनो, 2 महिने आहेत आणि विशेष म्हणजे सगळं हे स्वतः करतात. पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. साक्षी शिंदे. तुमचं? आम्रपाली शिंदे. वडिलांचं नाव सांगा. बाळासाहेब शिंदे. मेजर म्हणतात त्यांना, मेजर बाळासाहेब म्हणतात. मेजर म्हणतात. तर बघा, एक चांगल्या 2 बहिणी ह्या बैलगाड्याच्या नादात येतात. आणि बैलगाड्याचं प्रेक्षक असं आहे, बैलगाड्याची लोक असे आहेत की नेहमी सपोर्ट करतात. जे नवीन कुठल्याही गोष्टी ज्या महिला वर्ग विशेषतः येतो तर त्यांना सपोर्ट दिला जातो. आणि तुम्हालाही तो सपोर्ट भेटणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या रीतीनं ह्या पूर्ण क्षेत्रात वावरत आहे, म्हणजे आपण म्हणू की सहजता आहे वावरण्यात, तर ती अजून सहजता निर्माण व्हावी आणि उत्तरोत्तर प्रगती करावी. गुलालाचा संघर्ष चालू आहे, तुम्ही गुलाल भविष्यात घ्यावं. जाता जाता काय सांगाल? बैलगाडा म्हणजे काय तुमच्या अनुभवानुसार? काय माणसांचं निस्वार्थ प्रेम आहे बैलांवर, त्यामुळे जेवढी गर्दी त्यामुळेच आहे. निस्वार्थी प्रेम एका जनावरांचं म्हणजे बैलगाडा शर्यत. तुम्ही काय सांगताल? काय नाही, जी नाद येते येतातच, त्यांना कोणा आवडवत नाही. अटल नाद म्हणजे बैलगाडा शर्यत. तर अभिनंदन आहे, येत राहावा. आणि वेळ दिला आणि चांगल्या पद्धतीनं आपलं मुद्दा मांडलं. तुम्हाला यश मिळू या नंदीच्या चरणी प्रार्थना करतो. उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, असंच आयुष्यात मोठमोठ्या गोष्टी करा. धन्यवाद.